ऑक्टोबर 2024 म्हणजे गेल्या वर्षी नांदेडमध्ये पूर आला होता, पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती। त्या पूरग्रस्तांची सर्वेक्षण तिसऱ्या सर्वेक्षणाची यादी माझ्या समोर आहे आणि या तिसऱ्या सर्वेक्षणामध्ये 12,772 आणि 2115 अशी एकूण 14,887 पात्र पूरग्रस्त पात्र लाभार्थी यांची यादी 27 जूनला तहसीलला तिसऱ्यांदा महापालिकेनं व्हेरीफाय करून पाठवलेली आहे आणि 27 जूनला 2025 ला ही यादी तहसीलला मिळाल्यानंतर जून महिन्यापासून आतापर्यंत गेल्या वर्षी आलेला निधी जे पेंडिंग आहे, जे ट्रेझरी मध्ये पडलेला निधी आहे, फक्त एक क्लिक करून या लाभार्थ्यांना द्यायला पाहिजे होता। गेल्या वर्षीपासून आमचे तर तसे डझनभर पाठपुरावा आहे, पण 21 ऑगस्टला आम्ही सांगितलं होतं की जे 18 ऑगस्टला अतिवृष्टी झाली त्यामुळे जे लोकांना नुकसान झालेलं आहे, लोकांना तात्काळ जुने पैसे तर द्या, म्हणजे नवीन सामानाची बांधाबोधी करून त्यांना कुठेतरी आश्रय शोधावा लागतो। गेल्या वर्षीचे पैसे तुम्ही दिले नाहीत तर त्यांनी कलेक्टर साहेबांनी 8 दिवसाचा वेळ मागून घेतला। त्यानंतर आम्ही 30 ऑगस्टला विनंती केली, तेव्हा म्हणले की 4 दिवस द्या। नंतर 8 सप्टेंबरला आम्ही निवेदन देऊन 1 आठवड्याचा वेळ त्यांना दिला होता की 15 तारखेपर्यंत तुम्ही किमान द्या। परंतु आजकाल खोके संस्कृती जेव्हापर्यंत आली, लोकप्रतिनिधींचा वचक प्रशासकीय अधिकाऱ्यांवर राहिलेला नाही, त्यामुळे हे प्रशासकीय अधिकारी जाड कातडीचे झालेले आहेत आणि म्हणून त्यांना तर आपण काही इजा पोहोचवू शकत नाही, पण स्वतःला इजा पोहोचवण्याचा आणि सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारण्याचं काम आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आमरण उपोषणाचा मार्ग आम्ही पत्करलेला आहे आणि जोपर्यंत या 14,000 लाभार्थ्यांना खात्यामध्ये पैसे पडणे सुरू होणार नाही तोपर्यंत आमचा हा आंदोलन सुरू राहणार आहे। आज त्यांनी 6 वाजेपर्यंत मुदत दिली, त्यानंतर 144 लागू या परिसरात। बघा, इथं उपोषणाला बसलेला मी एकटा आहे, मला मदत करणारे 2-3 सहकारी आहेत। जमावबंदीचा आदेश 5 पेक्षा अधिक लोकांवर लागू होतो आणि राहिला प्रश्न आंदोलनाचा, आंदोलन करण्याचा माझा संवैधानिक अधिकार आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि हे आंदोलन काही आम्ही 17 सप्टेंबरच्या निमित्तानं ठेवलेलं नाहीये। आम्ही त्यांना 21 ऑगस्टला निवेदन दिलं होतं, म्हणजे आम्ही 15 ऑगस्टलाही करू शकलो असतो, परंतु आम्ही 21 ऑगस्ट पासून सातत्यानं 3 निवेदन आणि कमीत कमी अधिकाऱ्यांसोबत माझे 15 कन्व्हर्सेशन आहेत, टेलिफोनिक डायलॉग आहेत, 15 वेळा मी फोन केला, 15-15, 20-20 मिनिटं माझ्या अधिकाऱ्यांशी बोलणं झालं, अडीअडचणी समजून त्यांना मी पर्याय सांगितले आणि त्यांना सांगितले की तुम्ही फायनल केलेली यादीच वाटा, तुम्ही नवीन तर आम्हाला काही देणं घेणं नवीन होत नाही, त्याला आम्ही तुम्हाला अजून महिन्याभराची मुदत देऊ, पण 2400 लोकांचे पैसे द्या। त्यामुळे आमचं आंदोलन काही 17 सप्टेंबर डोक्यात घेऊन नाहीये, हे 21 ऑगस्ट पासून तर सातत्याने केलेला पाठपुरावा। आता 17 सप्टेंबर यायले तर गोरगरिबांच्या चुली जर थंड पडलेल्या आहेत, त्यांच्या घरी उपासमार होणार आहे, तर काय 17 सप्टेंबर साजरे करणार आहे? कोणत्या निजामाच्या मुक्तीचा आनंद तुम्ही साजरा करत आहात? अरे आजही जुन्या लोकांना 70च्या वरच्या लोकांना भेटा, मी भेटतोय लोकांना, ते म्हणतात अरे तुमच्यापेक्षा निजाम बरा होता म्हणतात। त्याच्या काळामध्ये तरी लोकांना मरण गती नव्हती, त्याच्या काळामध्ये विकास होता, त्याच्या काळामध्ये नांदेडला औद्योगिक राजधानी होती। मग तुमच्या त्याच्यापासून मुक्त होण्याचा आनंद पाहिजे तर चांगलं प्रशासन द्या, शिवरायांचं स्वराज्य मॉडेल उभं करा आणि शेतकऱ्यांच्या देठाला धक्का न लावणाऱ्या म्हणणाऱ्या राजाचा हे राष्ट्र आहे आणि या राष्ट्रामध्ये जर तुम्ही लोकांना मरण्याला सोडत असाल तर तुम्ही हे स्वराज्याच्या मॉडेल राबवत नाहीत, तर तुमच्यापेक्षा निजामशाही बळी हेच म्हणण्याची पाळी आज सर्वसामान्यावर आलेली आहे।